आरोग्यधाम या कार्यक्रमात लहान मुलांचं आरोग्य याविषयी डॉक्टर रोहित पाटील यांची योगीराज बच्छे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आपण लहान मुलांमधील सामान्य आरोग्य समस्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यावर कशा प्रकारे उपचार करावे याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहित पाटील. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. धन्यवाद. मला पण पेरेंट्सशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले आभार. सर, मुले वारंवार आजारी का पडतात? लहान मुलांची प्रतिकारशक्ती पूर्णतः विकसित झालेली नसते, त्यामुळे तीच मुले शाळा, अंगणवाडी किंवा इतर मुलांबरोबर ती बागेमध्ये खेळताना वगैरे नवीन नवीन जंतुसंसर्ग होतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या आजारी होणे किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली नसल्यामुळे त्यामध्ये मुलांमध्ये जास्त आजारी पडण्याचं प्रमाण असतं. सर, मुलांमध्ये सामान्यपणे जे आजार आढळतात ते कोणकोणते? सर्वसाधारण आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटी किंवा श्वसनाचे आजार, निमोनिया किंवा ॲनेमिया, रक्त कमी असणे किंवा त्वचालोक यासारखे अनेक आजार असतात. सर, मुलांमध्ये ताप कधी आणि कसा येतो, त्याची काळजी कशी घ्यावी? पालक घाबरतात नेमका ताप आला की. बरोबर, नक्कीच. ताप आला की सगळ्या पालकांना पहिली चिंता हीच असते की मला बाळाला भरपूर ताप आलाय. तर आपण ताप हे काय कुठला आजार नाही आहे, तर आपली बॉडी इम्युनिटी ती फाईट करत असते कोणतंही इन्फेक्शन असेल त्याच्या अगेन्स्ट. म्हणजे ताप येणं ही एक चांगली गोष्ट आहे की त्यामुळे बाळामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, ते आपल्याला पहिलं लक्षण दाखवतं. तर तुम्ही यामध्ये विचारलं तर कधी दाखवलं पाहिजे बाळांना? यामध्ये बाळ जर 3 महिन्यापेक्षा छोटं असेल, बाळ दूध कमी घेते किंवा बाळ जेवण कमी करतंय, बाळ खूप सुस्त आहे किंवा त्याची शुद्ध हरपल्यासारखं आहे किंवा त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय किंवा त्याला फिट्स किंवा आकडी आल्यासारखं वाटत आहे, तर त्याला डॉक्टरकडे नेणे लगेच गरजेचं आहे. सर, सर्दी खोकला तर खूप सामान्य आहेत, यात काळजी घ्यावी का? सर्दी खोकला सामान्य असतो, त्यामध्ये पण जर त्या बाळामध्ये जर तुम्हाला श्वासाची गती जास्त वाटली, बाळ श्वास घेताना छाती जास्त आत ओढल्यासारखी वाटते, हात किंवा पाय निळे पडल्यासारखे वाटतात किंवा खोकला हा 2 आठवडे किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त असेल, 15 दिवसापेक्षा जास्त आहे, त्यावेळी आपल्याला बाळाला दाखवणं गरजेचं आहे. आणि बहुतेक वेळा आम्ही OPDमध्ये बघतो की पेरेंट्स पहिल्या दिवसापासूनच बाळाला खोकला आहे तर आम्हाला अँटीबायोटिक्स द्या, अँटीबायोटिक्स चालू करा याची मागणी करतात. तर ते आपण कुठेतरी लगेच चालू करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. बहुतेकदा हा आजार व्हायरल इन्फेक्शन्समुळेच असतो, त्याला आपण अँटीबायोटिक्स देऊन कमी नाही करू शकत लगेच. लहान मुलांच्या मध्ये जुलाबाचं पण प्रमाण आढळून देतं. मग हे जुलाब किती घातक असू शकतात? घातक म्हणायला गेलं तर बाळाला 7 ते 8 वेळापेक्षा जास्त जुलाब होणं, पाण्याबरोबरच शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स जे सोडियम, पोटॅशियम वगैरे असतात ते जास्त लॉस होतात, म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स लॉस होतात. त्याचं लक्षणं काय दिसतात तर बाळामध्ये डोळे खोलवर गेल्यासारखे दिसतात, बाळाची लघवी कमी होते, बाळ सुस्त व्हायला लागतं, बाळ उलट्या करायला लागतं किंवा त्याला ताप भरू लागतो, ही लक्षणं दिसतात. पण त्याच्यावरती सुद्धा आपण हे जर आपल्याला लक्षणं दिसली तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. सर, यावरती आता घरगुती उपचार म्हणजे डॉक्टरांच्या पर्यंत येईपर्यंत उपचार कोणकोणते करावेत जुलाबावरती? त्याला बाळाला पाण्याचे द्रवपदार्थामध्ये आपण नारळ पाणी किंवा भाताच्या वरचं पाणी असतं ते देऊ शकतो किंवा त्यांना आपण जर अवेलेबल असेल ORS कुठेही आपल्याला मिळते, WHO वाला ORS असते तेच देण्यात यावं. त्याचबरोबर त्याला झिंकच्या गोळ्या आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पण मिळून जातात, त्या किंवा सिरप असतात ते चालू ठेवणे. त्याचबरोबर बाळ जर 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर त्याला स्तनपानही सुरू ठेवावं लागतं, जे की त्याला पाण्याचा मुख्य स्रोत 6 महिन्याच्या खालच्या बाळांना स्तनपानच हा असतो. जुलाब जसं आहे तसं कुपोषण पण दिसतं, याचे परिणाम काय काय होतात? कुपोषणाचं म्हणायला गेलं तर पहिलं आपण बाळाची वाढेमध्ये आपल्याला बाळाचं वजन कसं वाढतंय, बाळाची उंची कशी वाढते, त्याबरोबर त्याचे बाळ आजारी किती वेळा पडतोय किंवा त्याच्या मेंदूचा विकास कसा होतोय, या गोष्टींवर सुद्धा कुपोषणामुळे
प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा त्यांचा बाळाचा आहार बरोबर केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बाळामध्ये कुपोषण दूर करण्यासाठी मुख्यतः योग्य आहार दिला पाहिजे. त्याच्यानंतर योग्य आहार दिल्यानंतर त्यांना आजूबाजूला एन्व्हायर्मेंटल म्हणजे घरी जास्त ताणतणाव किंवा भांडण वगैरे हे कमी केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना बाहेरचे जे अन्नपदार्थ आपण देतो ते सुद्धा कमी केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत सॉल्ट, 2 वर्षाचं होईपर्यंत शुगर हे थोडं अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला मोठं झाल्यानंतर शुगर 1 वर्षापेक्षा आधी केली तर त्या बाळांमध्ये डायबिटीसचे प्रमाणही मोठ्या झाल्यावरती दिसू शकतं. त्यामुळे तेही अवॉइड करायला पाहिजे. याबरोबर त्वचारोग सुद्धा, ॲलर्जी सुद्धा मुलांच्यात दिसून येते. याची लक्षणं कोणकोणती असतात? लक्षणं सामान्यतः मुलांमध्ये स्किन ड्राय दिसते. त्याला आपण ॲटोपिक डर्मॅटायटिस सारखा हा प्रकार असतो. त्यामध्ये फक्त मॉइश्चरायझर लावूनच काम होऊ शकतं. त्यामध्ये आपण बाकीच्या ज्या कॉम्बिनेशन असतात इररॅशनल कॉम्बिनेशन्स ते लावणं टाळलं पाहिजे. त्यानंतर घरगुती उपाय म्हणालात तर तुम्ही त्यामध्ये बाळाच्या अंगावरती जर तशी ड्राय स्किन झाली असेल तर तुम्ही साधं खोबरेल तेल लावू शकता. आत्ता ज्यामध्ये आपण बोलत असताना जंत आणि कुर्मीचा असा तुम्ही एक संदर्भ घेतला. यामध्ये मुलांच्या याच्यात सुद्धा जंताचं प्रमाण असतं. मग याच्यासाठी लक्षणं कशी असतात आणि याच्यावर उपाय काय काय? लक्षणामध्ये भरपूर पेरेंट्स सांगत येतात की बाळ झोपेमध्ये शीच्या जागेला हात लावतं किंवा बाळ रात्रीच उठून मध्येच रडायला लागतं, पोट दुखतंय म्हणतं किंवा काय काय बाळांमध्ये शी पातळ सारखी होत राहते. त्याचबरोबर त्या बाळांचं वजन वाढत नाही. काही काही बाळांमध्ये ॲनिमियाचंही काही लक्षण दिसून येतं. त्या बाळांमध्ये उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये जंतनाशकाची औषधं आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहेत, ती देणे. त्याचबरोबर स्वच्छता म्हणायला गेला तर हँड हायजीन, हात धुवायची सवय नीट लावणे, स्वच्छ अन्नपदार्थ, उघड्यावरचे अन्नपदार्थ वगैरे खाणे टाळलं पाहिजे. सर, आता यामध्ये आपण ज्यावेळेला मुलं आजारी पडू नयेत म्हणून आपण जे प्रतिबंधात्मक उपाय करतो ते कोणकोणते असावेत? मुलं आजारी पडू नयेत यासाठी पहिली आपल्याकडं उपाय म्हणाला तर पूर्णपणे त्यांचं लसीकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर समतोल आहार ज्यामध्ये योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतील, त्यामुळे आपल्याला मालन्यूट्रिशन आहे त्याच्या अगेन्स्ट लढा देता येईल. त्याचबरोबर त्या आहारामध्ये लोहाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे आपल्याला ॲनेमियाशी फाईट करता येईल. त्याचबरोबर कॅल्शियमचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ जे असतात त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाणही शरीरामध्ये बरोबर होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर स्वच्छ पाणी, त्याचबरोबर नियमित हायजीन मेंटेन करणे, त्यामध्ये हात धुणे हे असू शकते. त्याचबरोबर बाळांची नियमित तपासणी, त्याचबरोबर त्यांचं डिवर्मिंग केलं पाहिजे आपण दर 6 महिन्याला किंवा वर्षाला. सर, आता यामध्ये काही मुलं कृश असतात, काही मुलं अशक्त असतात. याबाबत तुम्ही काय सांगाल? आहाराबद्दल पहिले 6 महिने आपण बाळाला आईचं दूध हेच महत्त्वाचं असतं. 6 महिन्यानंतर आपण बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करतो. कॉम्प्लिमेंटरी फीडिंगमध्ये येतं आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरचे अन्नपदार्थ सुरू करायचे आहेत. त्यामध्ये पण आपण पहिल्यांदा सुरू करताना 6 ते 8 महिन्यापर्यंत हा पदार्थ थोडा पातळ दुधाच्या कन्सिस्टन्सीचा किंवा दह्यासारखा असलेला कन्सिस्टन्सीचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण डाळीचं पाणी किंवा आपल्याकडे नाचणी सत्व मिळतं ते देऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये आपण स्मॅश्ड फूड्स 8 मंथ्स नंतर आपण त्यांना कुस्करलेल्या अन्नपदार्थामध्ये बटाटा किंवा बाकीचे अन्नपदार्थ असतात ते देऊ शकतो. त्याचबरोबर बाळ थोडं 1 वर्षाचं झाल्यानंतर 1/4 भाग पेरेंट्सच्या ताटामधला त्याने खाल्ला पाहिजे. त्याचबरोबर 6 महिन्यानंतर सुरू केल्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा करू नका की बाळ आमचं पूर्ण 1 वाटी संपवेल. पहिल्यांदा ते एका वेळी 1 चमचा नाही तर 2 चमचाच खाईल, पण ते असं 3 वेळा खाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी थोडी वाढ होत जाईल की तो 4 चमचे घ्यायला लागला आहे एका वेळी. त्याच्यानंतर 7-8 महिन्यानंतर तो अर्धी कटोरी संपवतोय. त्याच्यानंतर आपण त्याला पुढे वाढवून तो पूर्ण 1 कटोरी संपवतोय. त्याच्यावरती पण त्याला द्यावं लागतं. अर्धी कटोरी सकाळी, अर्धी संध्याकाळी असे
प्रमाण त्याच्यानंतर थोडं थोडं वाढत जातं. 1 वर्षाचं झाल्यानंतर तो बाळाने स्वतःच्या हाताने खायला लागणं हेच आपलं कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचं हे आहे. आहार देताना पण तो संतुलित आहार असला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे गेले पाहिजेत त्या आहारामधून आपल्या बरोबर. बाळाला. सर, यामध्ये काही पालकांचं असं होतं की मूल खात नाही म्हणून त्याच्या पुढं स्क्रीन धरली जाते. ते कितपत योग्य आहे? ते तर मुख्यतः आपण सगळ्या पालकांना मी हेच सांगेन की पेरेंट्सनी हे अवॉइड केलं पाहिजे की त्यांना स्क्रीन टाईम म्हणजे ते स्क्रीन बघतील त्यामध्येच व्यस्त राहतात. त्यामुळे त्यांचं खाण्याकडे लक्षच राहत नाही. जे किती खाल्लं, किती प्रमाणात खाल्लं हे लक्षच राहत नाही आहे. त्याच्यामुळे आपण ते अवॉइड केलं पाहिजे. त्याचबरोबर तो जेवणापुरता भाग राहत नाही. ती स्क्रीन टाईम पुढे वाढून पुन्हा त्याचे आणि दुष्परिणाम आहेत की बाळांना ऑटिझमसारखे किंवा ADHD सारखे हे गंभीर आजारसुद्धा आता सध्या जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. सर, यामध्ये पालकांचा आपल्या मुलांच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की आपलं सुदृढ बालक असावं, हं. यासाठी पालकांनी घ्यायची काळजी काय काय आहे? पालकांनी घ्यायची काळजीमध्ये आपण त्यांना मुख्य तर वॅक्सिनेशन केलेच पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा हॉस्पिटलाइज करणे किंवा त्यांना बाळाचा ताप समजा 3 दिवस कमीच झाला नाही, त्यानंतर दाखवणं हे गरजेचंच आहे. त्याचबरोबर आपण योग्य आहार देणं, त्यानंतर त्यांना कोणतंही खाताना किंवा त्यांना हात धुतले पाहिजेत, ही सवय लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आजकाल आपण मुलांमध्ये बघतो की मोबाईलचं प्रमाण वाढल्यामुळे इतर मुलांशी मिसळत नाही आहेत. तर त्यांना मोबाईलचं व्यसन थोडं कमी करून आपण त्यांना संवाद साधण्यासाठी, इतर मुलांमध्ये मिसळण्यासाठी थोडं प्लेग्राऊंड किंवा बागेमध्ये थोडं घेऊन जाऊन इतर मुलांशी सुद्धा संवाद करायला लावणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सर, यामध्ये आता आपण बघतो की या मुलांचं आणि पालकांचं संवाद आहे, तो संवाद कुठं दिसत नाहीये. तो संवाद वाढण्यासाठी पालकांनी कशा प्रकारे पुढाकार घेतला पाहिजे? यामध्ये पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हटल्यावरती आता आपलं लाईफस्टाईल थोडं चेंज झालेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पेरेंट्स कामावरती गेलेत. मग तुम्ही काळजी घ्यायची का मी काळजी घ्यायची असं घरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये होत राहतं. तर त्यावेळी मुलं समजा नॅनी केअर किंवा होम केअर असतात तिथे त्यांना ठेवलं जातं. पण त्यानंतरही सुद्धा आपण घरी आल्यानंतर दोघांनी पेरेंट्सनी जेवढा टाईम आपल्या बाळाबरोबर आहे त्यावेळी पूर्णतः वेळ तो त्यांना दिला पाहिजे. असं नाही की आपण घरी या बाळाला घेऊन आलो आणि आपणच मोबाईलमध्ये बघत बसलो किंवा आपलीच कामं करत राहिलो. तर जेवढा वेळ आपण आपल्या बाळाबरोबर मिळतोय तेवढा वेळी तरी आपण बाळाशी संवाद थोडा साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याशी खेळलं पाहिजे. गाणी त्यांना जे काही आवडते ते जेवण किंवा काही पदार्थ आहेत त्याची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये आता आपण म्हणतो की पालक जे असतात ते लहान मूल म्हटलं की घाबरतात. मग त्यांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? संदेश द्यायचा म्हणजे बाळ आपलं आजारी पडलंय किंवा त्याला ताप येतोय म्हणून आपण लगेच घाबरून न जाता बाळाचं किती आजारपण आहे ह्याकडे आपण पहिलं लक्ष देऊन त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की बाळ आपलं जास्त सिरियस आहे किंवा बाळ दूध पित नाही आहे, बाळ हातपाय निळे पडले, झटके आल्यासारखं आले, ह्यावेळी तर आपल्याला हॉस्पिटलायझेशन करावंच लागणार आहे. ते करायलाच लागतं. त्यानंतर आपण त्यांना योग्य लसीकरण दिलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य आहार दिला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षणं कोणती जास्त जाणवली तर ती लगेच डॉक्टरांशी संपर्क करून घेऊन त्याच्यावरती उपचार लगेच घेतले पाहिजे. ज्याने की आपण प्रिव्हेंट करू शकतो. जे मोठे आजार त्याच्यातून कॉम्प्लिकेशन्स होतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. सर, निरोगी बालपण हेच उज्ज्वल भविष्य असं म्हणता येईल. नक्कीच. सर, तुम्ही इथं आलात आणि एवढी छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. आरोग्यधाम या कार्यक्रमात लहान मुलांचं आरोग्य याविषयी डॉक्टर रोहित पाटील यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.